भाई हे बघू शकता डायरेक्ट आता काय टार्गेट आहे आपला हाय टार्गेट आहे आता डायरेक्ट तर मित्रांनो आता संध्याकाळचे ना 10 वाजले झोपायचा टायमिंग झालाय पण आहे ना पण विषय काय झाला माहिती का ड्युटीहून आल्यानंतर आहे ना मी डायरेक्ट झोपलो होतो आणि तुम्ही का झोपलो कारण माहिती का बस मस्त माझी मॉर्निंग ड्युटी होती मस्त मला बाहेर जायचं होतं सगळं करायचं होतं ब्लॉग वगैरे शूट करायचा होता पण असली घाण झोप लागली बाहेर पाऊस पडत होता तर आता जस्ट खाली मला मित्राने उठवले मी जेवण करून वर आलोय आणि आता तुम्ही बघू शकता गॅलरीत पाणी बघा उभं राहायला जागा नाही छत्री वाळायला घातली इकडे कपडे वाळतात काढली शूज भाई कुठं उभं राहायला जागा नाही बाहेर पाऊस एवढा पडतोय एवढा भयानक पडतोय भाई काय म्हणजे कोणाची नजर लागली का काय माहिती भाऊ पुण्याला म्हणजे आधी म्हणायचं बा पाऊस नाही लोकांनी लईच देव पाण्यात ठेवले होते काय ते असा पाऊस पडतोय ना आता की ज्याचं नाव तेच अरे म्हणजे थांबायलाच तयार नाही आणि आपल्या काय त्याला म्हणतात हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलाय की जो मुंबई उपनगर ठाणे त्याच्यानंतर तो सगळा पट्टा नाही का ठाणे नंतर आपलं येतं लोणावळा साईड लोणावळा नंतर पुणे नंतर इकडे महाबळेश्वर सातारा हे जे सगळे दरे डोंगरातले जे आहे तर तिकडे ना भरपूर प्रमाणात पाऊस सांगितलाय आणि तुम्ही कालची एक न्यूज ऐकली असेल की आपलं ते राजमाची गाव आहे ना जे राजमाची किल्ला आहे त्याचा लोणावळा गावाशी संपर्क तुटला होता पण ते आता तिकडे पर्यटक अडकले होते ते सगळा रोड साफ वगैरे करून नाही का झाडं वगैरे माती वगैरे वेगळी करून रोड काढून दिलाय पण जर कोणी जर आहे ना पावसाचा एन्जॉय घ्यायला जर किल्ले वगैरे फोर्ट करत असेल तर तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायची की आता सध्या जाऊ नका कारण पाऊस अजून थांबलेला नाही एक 2-3 दिवसाची तरी उघडी पाहू द्या पावसाची कारण कसं असते जे नवीन पाऊस होतो त्या शेवाळ कंटिन्यू पाऊस चालू आहे पाय घसरला कुठून आणि सगळे दगडी वगैरे ना सगळे निसरडे झालेले असतात त्यामुळे अशा ठिकाणी जाणं टाळा नाही का पाऊस चालू आहे एन्जॉय करा घरात बसा काहीतरी थोडे दिवस घरात बसल्याने काय होणार नाही मला तर वाटते ठीक आहे तुम्हाला जे असे एक्सप्लोरिंगचे व्हिडिओ येत असतील की बाबा आम्ही इथं आलो हे आलो काही नाहीये सुदैवाने ते वाचले म्हणून तो व्हिडिओ टाकतात ते जर काय झालं तर पुढची न्यूज येणारच आहे आपल्याला त्यामुळे ना कुठं बाहेर जाणं टाळा ठीक आहे तर आता हे बघा आमचे मेसचे कार्यकर्ते पण चालले ते घरी आता मेस बंद करून पण भाई या पावसाला झाले काय मला तेच समजत नाही यार म्हणजे भाई इन्सेन गावाकडे पण तीच परिस्थिती फुल पाऊस आहे त्याच्यानंतर इकडे आपल्या इकडे पुण्यात तर आहेच आहे आणि ट्रॅफिक वरून एवढं जाम झाले ना पुणे सगळीकडून जाम आहे पुण्याचा जो यायचा रोड आहे ना इन रोड इकडे नगर रोड असेल इकडे कात्रजचा हायवे कात्रज बँगलोर त्यानंतर पलीकडला तो मानगाव चांदणी चौक त्यानंतर इकडला आपला अजून कोणता राहिला पिंपरी चिंचवडच्या साईडचा एक भाई सगळे खूप क्लोज म्हणजे तुम्ही जर 6-7चा टायमिंग बघितला संध्याकाळचा तुम्हाला आहे ना जर 5 किलोमीटर जायचं म्हटलं ना 5 किलोमीटरला आपल्याला जस्ट अंदाज लावा जायला किती वेळ लागेल एक 20-25 मिनिटं भाई इथं तुम्हाला 1.5-2 तास त्या ट्रॅफिक मध्ये वर पाऊस पडतो तुम्ही परिस्थिती बघा ना लय भयंकर झाली चला आता जाऊ रूम मध्ये जरा म्हणलं आज काहीच व्हिडिओ वगैरे नव्हता मला काहीतरी शूट केलं अभ्यासाला पण चालू करायचंय हे विनोद भाऊ बघू शकता अभ्यास करतात यार म्हणजे काहीतरी मोटिवेशन भेटलं पाहिजे काल माझाच व्हिडिओचं मोटिवेशन घेतलं वाटते भाऊनी काल मी व्हिडिओ बनवला होता ना त्याचं काय विनोद कोणाचं मोटिवेशन घेतलं एवढं कायचं मोटिवेशन आलं तुला एवढं मोटिवेशन घेतलं कालचा व्हिडिओ खरं बघा एक पोरगा आहे ना एक पोरगा जरी मोटिवेट झाला माझ्या बोलल्याने तरी मला आहे ना भारी माझ्यासाठी जे मी व्हिडिओ बनवते ते वरती ते काहीतरी हा चप्पल दाखव ना पायात चप्पल लागू चप्पल लांडे साहेबाला कधी घेतलीस हो गिफ्ट आली टाइमपास नाही चालू मोबाईल पडला ना गाडी लय महागात पडलं मला बरं का पडला नाही पाहिजे जरा मार्गदर्शन कर ना भाऊ काय करते आज ब्लॉगला एक व्हिडिओ शूट नाही केला ते काहीतरी करावं लागणार आहे मला जाऊ दे आज रविवार आहे सुट्टी घ्यायची सुट्टी नाही काहीतरी रविवार आहे आज. काहीतरी टाकावं लागेल पटकेच विषय शोध काहीतरी नाही का असं त्याच्यावर बोललं पाहिजे आपण लागलं ते विषय शोध नाही एखादा असा
चालू केलंस? चालू आहे ते कट करू आपण नंतर. चालू आहे एखादा असा विषय फोडला. साहेब तुम्ही पण बोला ना, का तुमचा जीव चालला बरं. बोला ना, त्याने एवढं दाबून दिलंय तुम्हाला. बोल. कॅमेरा नव्हतं पाहिजे रे, मग अशा गप्पा मारा माझी ती. कॅमेरा असलं लई डोक्याला ताप आहे रे, मला पण कसं तरी होतं रे. मी येत असं ना मग कॅमेऱ्यात. येतं. हा बोल ना, विचार. आता बोलायचं कशावर? पावसावर बोललं पाहिजे रे, एवढा फार अंडरपॅन्ट वाळते ते वरती. अंडरपॅन्टचा विषय लय गाजणार आहे बरं का. प्रत्येक व्हिडिओ मध्ये अंडरपॅन्टच आहे. आता मस्त आहे ना भजन ते पाहिजे खायला. भजन साहेब भजी मागवा ना. चहाचा ग्लास. हो साहेब, काहीतरी गरम गरम मागवा ना. चहा करा ऑर्डर. चहा करा ऑर्डर. चहा बिस्किट हा चहा करा ना. मागवा ना. काय प्रॉब्लेम आहे राव? कॉन्ट्रीचे झोमॅटो द्या. झोमॅटोवर येतो चहा. इथं मागाशी त्या पोरांनी मागवलं होतं. इथं बनवू चहा. कारळ्याचं दूध मागवा. चहा बनवू इथं. कारळ्याची चटणी मागवली ती. दूध आणि शुगर मागवा. पत्ती शुगर दूध. बघा ना साहेब, ओपन तर करा ऍप. हा बघा बरं काय म्हणते एकदा बघतो. पाऊस लय जोरात आहे. तेच बघा ना एक मिनिट. खरंच चहा पिवा वाटतं आता मला. मी कधी चहा पितो. बसू दे थोडं राहिलंय ते. कशाला उगाच साहेब बघायचे ना. किती राहिले क्लास? 10 मिनिटात राहिलंय. म्हणजे दररोज बघतोय. दररोज 2 बघायचे आता एक बघतो सकाळी, एक बघतो उद्या संध्याकाळी. त्यातून काय शिकवणार आहे असं कम्युनिटीचं? करायला भारी शिकवतोय ते सगळं. कम्युनिटीचं आहे का काय? सगळं आहे त्याच्यात टोटल. एक 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 MSN चं आहे. अवघड रे अभ्यास करायचं म्हणलं कसं तरी झालं मला. कशाला नर्सिंग केली फुकली काय माहिती. 12वी करून आपलं पोलीस भरतीच तयारी केली असते, आतापर्यंत पोलीस झाला. 12वीला कमी मार्क पडले असते घरच्यांनी कुठेतरी धंद्यात तरी घालून दिला असतं. मेकॅनिक हा तेच मेकॅनिक. मार्क बी नर्सिंगला आहे एवढेच पडले. हा ना, जाऊ द्या आता यातून काहीतरी मार्ग काढावा लागला. मला साहेब नसते भेटले, नर्सिंग नसते गेली तर बघ असं म्हणून चालायचं. कोणीच कोणाला भेटलं ना. साहेबाच्या लग्नात 4 जण नाचाय कमी झाले. हा ना, साहेबांनी कोण नाचवले असते. राहू दे. चहा कॅन्सल. लगेच म्हणलं की मनावरच घ्यायला तुम्ही. चहा कॅन्सल झाला. उगा व्हिडिओ बनविणे, व्हिडिओ चालू आहे म्हणून तात्पुरतं म्हणलं. गरीब माणूस आहे तो. तुमच्यासारखं नाही आमचं. हा महागरीब म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. चांगलं आहे ना महागरीबांचा अध्यक्ष आहे मी तर भाऊ. गरीब संघटनेचा अध्यक्ष. मित्रांनो जाऊ त्याचे अभ्यास करते, त्याला तरी अभ्यास करू द्या यार. आपण तर आपलं करिअर चूज केलंय वेगळं काहीतरी. ते व्हिडिओ बनवायचं, त्यात पण तुम्ही काही सपोर्ट करत नाहीये. 567ला जे सबस्क्रायबर स्टक झालेत, त्याच्या पुढे अजून 4 दिवस झाले, एक पण सबस्क्रायबर नाही वाढलेला. काय म्हणजे असं थोडे असतं यार. लय ट्राय केला रे अभ्यास करायचा. हे असं अभ्यासाला पुस्तक घेतलं ना, त्यामध्ये तुम्हाला दाखवतो. हे असं, हे बघा, हे असं अभ्यासाला पुस्तक घेतलं ना, उघडून बसलं ना, ते मांड्याच दुखायला अर्ध्या तासात. बरं या मांड्या अशा केल्या. त्यानंतर म्हणलं थोडं असं अभ्यास करू. असं तर कधी असं होऊन जातो, काहीच कळत नाही. बाई काय झालं यार, काय माहिती. अभ्यासच होत नाहीये, कसलाच होत नाही अभ्यास. ड्युटीला जावं वाटत नाही, पण उगा आपलं पेमेंटची तारीख दिसते त्या दृष्टिकोनातून तरी काय थोडं ड्युटीला तरी मन लागत बाबा. घेतो एक चॅप्टर वाचतोच आज. भाई हे बघू शकता डायरेक्ट. आता काय टार्गेट आहे आपला, हाय टार्गेट आहे आता डायरेक्ट. साहेब येतात कोण अभ्यास करायला? हा अरे बापरे. MSN पासून सुरुवात करू. आजच एका मित्राचा फोन आला होता, तर त्याला विचारलं मी नक्की काय कशापासून सुरुवात करू नाही का. तर ते म्हणला MSN आणि आपलं FON इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर गायनॅक आणि त्याच्यानंतर मग सायकोलॉजी.
आणि थोडंफार राहिलं तर मॅनेजमेंट वगैरे ते बाकीचे सब्जेक्ट येतात. तर आता पण मी 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 ह्याच्या 1-2-3 महिन्यापूर्वी पण वाचत होतो. नाही अभिजित भाऊ म्हणणं काय तू सांगतो, तू अभ्यास 2 तास कमी कर पण व्हिडिओ काढून अभ्यास करू नको. अरे व्हिडिओ काढल्यावर उलटी मी करीन तरी थोडंफार 5-10 मिनिटं वाचून तरी. मग तिकडे बोलायला असं अर्ध आणि इथं काय नाही बघायला? आता सांगतोय रे मी हा, त्यांना. म्हणजे काय करणार आता आहे एकदा ते चालू केल्यावर मी बंद सांग. करणार हा, video. बंद करून अभ्यास कर, थोडाच कर पण बंद करून कर. थोडाच करायचा आहे अभ्यास. रोज आपल्याला स्टेप बाय स्टेप वाढवायचा आहे. पण मला काय वाटतं जरा रूम मध्ये लाईट कमी पडते रे. हा, एक बल्ब बसवाच लागतो. एक बल्ब कुठेतरी बसवावं लागणार आहे इकडं समोर. मी कारण नाही देते बरं का, तुम्हाला वाटलं लगेच कारण द्यायला लागला. कारण नाही देत, खरंच लाईट कमी. मल्टिपल चॉईस. होमिओस्टॅसिस इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर नर्सिंग. आपण आपण जिथं काम करतो ना क्रिटिकलला, तिथूनच चालू करू डायरेक्ट आता. 561. तुम्हाला माहिती आहे आपलं स्टँड तुटलं होतं, त्याच्यामुळे भरपूर सारा आहे ना व्हिडिओ वगैरे काढला, प्रॉब्लेम येत होता. पण आता अभ्यास पण कंटिन्यू करायचा आहे आणि व्हिडिओ पण कंटिन्यू करायचे आहे, ब्लॉगिंग. बादली अक्षरशः मी तिथं खाली बादली लावली आणि त्याच्यावर मोबाईल कसा तरी सेट केला आहे. तर चला आता चालू करूया स्टडीला थोडा वेळ. चला बंद करतो कॅमेरा आता. 1 मिनिट. अरे मित्रांनो, आता जवळपास किती वाजले तरी 11-20 झालेत आणि अभ्यासाला बसलो होते. बघू शकता पुस्तक पण खालीच आहे, पण लाईटच गेली. बाई म्हणजे काय 7:30 यार. काहीतरी सूर्य पश्चिमेकडून उगवलाय का तेव्हा बसलोय अभ्यासाला आणि त्याच्यात पण लाईट गेली. जाऊ दे आता उद्या. चला, तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप जास्त प्रेम द्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. विनोद बाय कर चल. फॉर थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.